श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळात असा एक अत्यंत घातक आणि मतलबी चेहरा वावरत आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. हा तोच व्यक्ती आहे जो तुमच्या समोर अत्यंत गोड, नम्र आणि हितचिंतक असल्याचा आव आणतो. परंतु तुमच्या पाठीमागे तुमचे करिअर, तुमचा मान सन्मान आणि तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे भयंकर षडयंत्र रचत असतो. तुम्ही ज्या व्यक्तीवर स्वतःच्या प्राणापेक्षाही जास्त डोळे झाकून विश्वास ठेवला, तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहे. तुमच्या हक्काचे काम, तुमची मेहनत आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा डेटा चोरून त्याचे श्रेय स्वतः लाटण्याचा हा नीच खेळ गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे, ज्याची तुम्हाला कुणकुणही लागलेली नाही. परंतु येत्या शुक्रवार ते मंगळवार या 5 दिवसात या डोंगी आणि कपटी पाठीराखेचा मुखवटा टराटर फाटून खाली पडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाची अत्यंत रहस्यमय चाल आणि देवी शक्तीच्या प्रभावामुळे तुमचे सिक्स सेन्स किंवा अंतर्गत अंतर्ज्ञान इतके प्रचंड तीव्र होणार आहे की समोरच्या व्यक्तीच्या मनात चाललेला प्रत्येक विषारी आणि वाईट हेतू तुम्ही एका क्षणात ओळखू शकाल. या काळात केवळ त्या शत्रूचा खरा चेहरा तुमच्या समोर येणार नाही, तर तो कट कसा रचला गेला याचे सर्व पुरावे थेट तुमच्या हाती लागतील. तुमचे न कळतपणे नुकसान करणारी ती व्यक्ती आता पूर्णपणे उघडी पडणार असून त्यांच्या या कपटी कारवाया त्यांच्यावरच उलटणार आहेत. हा कट वेळीच उघडीस आल्यामुळे तुम्ही एका मोठ्या आणि अदृश्य संकटातून बालबाल वाचणार आहात. आत्तापर्यंत तुमच्या भोळेपणाचा फायदा घेणाऱ्या त्या व्यक्तीला त्याची योग्य ती जागा दाखवण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे. जेव्हा हा भयंकर पर्दाफाश होईल, तेव्हा तुमच्या डोळ्यावरील विश्वासाची पट्टी कायमची निसटून जाईल आणि तुम्ही अधिक सतर्क व बलवान बनाल. या वाईट अनुभवातून मिळणारा धक्का तुम्हाला कमकुवत करणार नाही, तर उलट तुम्हाला भविष्यासाठी अधिक सावध आणि यशस्वी बनवेल. त्यामुळे या 5 दिवसात तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवा आणि डोळे उघडे ठेवून प्रत्येक पाऊल टाका. कन्या राशीच्या जातकांनो, भूतकाळात तुम्ही असाही एक काळ पाहिला असेल, जिथे तुम्ही यशाच्या आणि श्रीमंताच्या अगदी शिखरावर पोहोचून ऐनवेळी रिकाम्या हाताने परत आलात. जिथे अहोरात्र मेहनत तुम्ही केली, पण त्याचे गोड फळ भलत्याच कोणीतरी लाटून नेले. पैशाची टंचाई, अपमानास्पद प्रसंग आणि ऐनवेळी हाताशी आलेली कामे निसटून जाण्याच्या वेदनेतून तुम्ही नक्कीच गेला आहात. परंतु आगामी शुक्रवार ते मंगळवार या 5 दिवसात नशिबाचे चक्र इतक्या वेगाने आणि आश्चर्यकारकरित्या फिरणार आहेत की ज्या सुवर्ण संधीशी तुम्ही भूतकाळात नाती तोडली होती, त्या सर्व संधी पुन्हा एकदा तुमच्या दारात येऊन उभ्या ढाकणार आहेत. तुमचे रखडलेले आणि अडकलेले पैसे कोणत्याही त्रासाशिवाय परत मिळण्याचे प्रबळ योग या काळात तयार होत आहेत. या देवी बदलासोबतच तुमच्या खांद्यावर थेट 5 मोठ्या आणि महत्त्वाच्या नवीन जबाबदाऱ्या अचानक येऊन पडणार आहेत. लक्षात घ्या, या जबाबदाऱ्या तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी सज्ज आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या नोकरीमध्ये किंवा कार्यक्षेत्रात नवीन पदभार आणि मोठे प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मार्केटमध्ये किंवा कोणाकडे अडकलेला मोठा फंड आणि जुनी वसुली अचानक मोकळी होऊन हातात येईल. तिसरी मोठी जबाबदारी म्हणजे घरापासून दूर असलेल्या किंवा परदेशाशी जोडलेल्या एखाद्या नव्या व्यवसायाची किंवा प्रोजेक्टची मुहूर्तमेढ रोवली जाईल. चौथी गोष्ट म्हणजे कौटुंबिक मालमत्तेतून किंवा जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला प्रचंड मोठा आर्थिक नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे समाजात तुमचे पद, प्रतिष्ठा आणि मानसन्मान केकपट्टीने वाढणार आहे. देवगुरु बृहस्पती तुमच्या धन आणि बुद्धीच्या स्थानी अत्यंत प्रभावशाली हालचाल करत असल्यामुळे एकापाठोपाठ एक उत्पन्नाचे आणि यशाचे 5 नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहेत. मात्र या प्रचंड धनलाभाचा आनंद टिकून ठेवण्यासाठी या 5 दिवसात एक अतिशय महत्त्वाची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. पैशाचा ओघ वाढताच काही गुप्त कायदेशीर किंवा कागदपत्राचे प्रश्न समोर येऊ शकतात. त्यामुळे कोणतीही सही करताना कागदपत्रे वाचल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि तुमचा गुप्त आर्थिक प्लॅन
कोणाजवळही बोलून दाखवू नका. तर कन्या राशीच्या जातकांनो, गेल्या काही दिवसापासून तुम्ही एका अजीब आणि न सुटणाऱ्या चक्रव्यूहात अडकल्यासारखे जगत आहात. सततचा तीव्र थकवा जाणवणे, शरीरात अनामिक ऊर्जा कमी होणे, मनात विनाकारण भीती किंवा काळजी दाटून राहणे आणि अनेकदा डॉक्टरांकडे फेऱ्या मारूनही तुमच्या शारीरिक त्रासाचे नेमके निदान न होणे, या वेदना तुम्ही शांतपणे सहन केल्या आहेत. लाखो उपाय करूनही जेव्हा शरीर साथ देत नाही तेव्हा येणारा मानसिक ताण माणसाला आतून खचून टाकतो. परंतु येत्या शुक्रवार ते मंगळवार या 5 दिवसात तुमच्या आरोग्याच्या बाबतीत एक असा अकल्पनीय आणि मोठा चमत्कार घडणार आहे, जो पाहून खुद तुम्हीही थक्क व्हाल. या विशिष्ट काळातील ग्रहाच्या गोचरामुळे आणि देवी प्रभावामुळे तुमच्या शारीरिक आणि आयुष्यातील सर्व विषारी नकारात्मक ऊर्जा व टॉक्सिन घटक एका झटक्यात बाहेर फेकले जातील. अनेक दिवसातून अनेक दिवसापासून शरीराच्या आत दडलेले, ज्याचे निदान कधीच होऊ शकले नाही, असे गुप्त आणि गुंतागुंतीचे आजार आता अचूक वैद्यकीय चाचणीमध्ये समोर येतील. विशेष म्हणजे रोग नेमका काय आहे हे समजल्यामुळे त्यावर योग्य आणि अचूक उपचार सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे तुम्हाला जुन्या आणि किचकट शारीरिक त्रासातून कायमची आणि संपूर्ण मुक्तता मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जेव्हा शरीर निरोगी आणि ताजेतवाने होते तेव्हा आधी लढाई तिथेच जिंकली जाते. या 5 दिवसात उत्तम आरोग्य लाभल्यामुळे तुमच्या मनावरचे एक मोठे ओझे उतरेल आणि मानसिक शांतता परत येईल. घरातील गुप्त चिंता, आरोग्यावरील होणारा अनावश्यक खर्च आणि सततची धावपळ थांबल्यामुळे तुमचे मानसिक स्थान पूर्णपणे हलके आणि आनंदी होईल. तुम्ही पुन्हा एकदा नव्या उमेदीने आणि तज्ज्ञाच्या अचूक मार्गदर्शनाखाली तुमच्या पुढच्या आयुष्याची नवी सुरुवात करण्यास सज्ज व्हाल. म्हणूनच या आरोग्यदायी परिवर्तनाचा आनंद पूर्ण आत्मविश्वासाने स्वीकारा. तर कन्या राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही अनेकदा अतिशय भावनिक होऊन, कोणावरही पटकन भरोसा ठेवून किंवा लोकांच्या गोड बोलण्याने भुलून स्वतःच्या करिअर आणि व्यवसायात मोठ्या आर्थिक व मानसिक नुकसान करून घेतले आहे. तुम्ही नेहमीच समोरच्या माणसाचे भले पाहिले, पण बदल्यात तुम्हाला फक्त फसवणूकच मिळाली. परंतु आगामी शुक्रवार ते मंगळवार या 5 दिवसात तुमच्या स्वभावातील हा सर्व भावनिकपणा आणि भोळेपणा पूर्णपणे गळून पडणार आहे. तुमच्या विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता अचानक इतकी प्रगल्भ होईल की ती एखाद्या सुपर कॉम्प्युटरसारखी अत्यंत वेगवान आणि अचूक काम करू लागेल. कार्यक्षेत्रातील कितीही क्लिष्ट, गुंतागुंतीचे आणि न सुटणारे प्रश्न असोत किंवा तुमच्या प्रतिस्पर्ध्यांनी तुमच्या विरोधात रचलेले अत्यंत हुशारीचे जाळे असोत, तुम्ही त्या सगळ्या संकटांना एका झटक्यात लिलया भेदून बाहेर पडाल. या काळात तुमची रणनीती इतकी जबरदस्त असेल की तुमचे विरोधक पाहतच राहतील. देवगुरु बृहस्पती तुमच्या लग्न भावातून आणि बुद्धीच्या स्थानावरून तुमच्या निर्णय क्षमतेला आणि कल्पकतेला देवी बळ देत आहेत. त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची एक अत्यंत प्रभावी आणि रुबाबदार छाती उमटणार आहे, जी वरिष्ठाच्या आणि सहकार्याच्या डोक्यात भरल्याशिवाय राहणार नाही. या काळात तुम्हाला केवळ साधे यश मिळणार नाही, तर मोठे व्यावसायिक टप्पे तुम्ही सर कराल. परदेशी क्लायंट्स किंवा कंपन्या तुमच्यासोबत जोडल्या जाण्याचे प्रबळ योग आहेत. तसेच दूरच्या शहरातून किंवा मोठ्या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला घसघशीत ऑर्डर्स मिळतील. नोकरी असो वा व्यवसाय, तुमची प्रगती रोखणे कोणालाही शक्य होणार नाही. मात्र या प्रचंड विजयाला आणि यशाला पचवण्यासाठी तुम्हाला एक गुप्त नियम पाळावा लागेल. कोणताही नवीन प्रोजेक्ट्स, बिझनेस प्लॅन किंवा रणनीती पूर्णपणे प्रत्यक्षात उतरत नाही तोपर्यंत त्याचा गाजावाजा आधीच करू नका. कन्या राशीच्या जातकांनो, आतापर्यंतच्या या प्रवासासोबतच आता तुमच्या वैयक्तिक आयुष्याची आणि नातेसंबंधाची सर्वात मोठी आणि अंतिम परीक्षा सुरू होणार आहे. शुक्रवार ते मंगळवार या 5 दिवसात तुमच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाची रिॲलिटी चेक पाहायला मिळेल. ज्या नात्याचा पाया केवळ स्वार्थ, देखावा आणि खोटेपणावर आधारलेला होता, ती सर्व बनावट आणि घातकी नाती आता तुमच्या आयुष्यातून कायमची गळून पडतील. तुमच्या पाठीशी खऱ्या अर्थाने कोण उभे आहे आणि कोण फक्त वैशांतर करून नाटक करत आहे, हे स्पष्टपणे समोर येईल.
यामुळे सुरुवातीला तुम्हाला थोडे वाईट वाटेल, पण हा कडू अनुभव तुमच्या भविष्यातील मोठा घात टाळण्यासाठी अत्यंत गरजेचा होता. याउलट जे कुटुंबीय आणि आप्तस्वकीय तुमच्याशी मनापासून जोडलेले आहेत, त्यांच्यासोबतचे जुने गैरसमज किंवा दुवे पूर्णपणे दूर होऊन नात्यामध्ये एक नवीन गोडावा, पारदर्शकता आणि कमालीचा विश्वास निर्माण होईल. अनेक दिवसापासून रखडलेले कौटुंबिक प्रश्न किंवा मालमत्तेचे वाद आता सुटण्याच्या मार्गावर येतील. या सर्व ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि या 5 दिवसात जास्तीत जास्त लाभ उठवण्यासाठी काही सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय करणे गरजेचे आहे. गुरुवारी तुमच्या उजव्या हाताच्या तर्जनी बोटात प्राणप्रतिष्ठा केलेले शुद्ध पुखराज रत्न धारण करा किंवा गळ्यात 5 मुखी रुद्राक्ष परिधान करा. यासोबतच नियमितपणे ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करा आणि बुधवारच्या दिवशी गायीला आवर्जून हिरवा चारा खाऊ घाला. दर गुरुवारी श्री विष्णू सहस्त्र नामाचा पाठ केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व गुप्त शत्रूचा आणि त्रासाचा नाश होईल. तसेच संपत्तीचे सर्व मार्ग खुले होऊन भरभराट येईल. कन्या राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या संपूर्ण आयुष्याला एका अत्यंत सकारात्मक आणि सुंदर वळणावर नेणारा ठरेल. त्यामुळे भूतकाळाशी भीती बाळगू नका, अजिबात घाबरू नका आणि संपूर्ण आत्मविश्वासाने या सुवर्ण काळाचे स्वागत करा. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.